कबीर महाराज ह्या बंगल्याचं वर्णन यथोचित करतात। बंगला खूब बनाया भी, अंदर नारायण सोया भी। इस बंगले को दरवाजे कितने, सिर्फ हमें ये बताओ। कबीर महाराज कहते इस बंगले को 10 दरवाजे, बीच पवन का खंबा। अगर ये न होगा पवन का खंबा तो आदमी हो जाएगा लंबा। विठ्ठला 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 विठ्ठला। आता मला वेळ माझ्याकडे कमी आहे। 5 वायूच्या आश्रयानं आपलं शरीर रूपी ही इमारत उभी आहे। पंच प्राण ज्याला म्हणतात, प्राणाय नमः, अपानाय नमः, व्यानाय नमः, समानाय नमः, उदानाय नमः, पंच प्राणाय नमः। ह्याला आपल्याला पूजेमध्ये ह्या प्राणांना नमन करावं लागतं। 5 उपवायू आहेत, नाग, कुर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय। हे पंच उपवायू आहेत। एरवी सगळे मिळून 10 वायू आपल्या शरीरात कार्य करतात। यातला एखादा देखील वायू जर उन्हा पडला तर अर्धांग वायू होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही। भ्यायचं कारण नाही। कीर्तन चालू आहे। याला म्हणतात हे बीज पवन का खंबा। आता मला खांबांचा विचार करायचा नाही, आता मला विचार करायचा आहे फक्त त्या ठिकाणी दारांचा। 10 दारं आहेत असं कबीर महाराजांचं म्हणणं आहे। पण भगवान कृष्णाचं गीतेमध्ये सांगणं आहे, नवद्वारे पुरे देहि नैव कुर्वन्न कारयन्। आता देवाची 9 द्वार देवाने गृहीत धरली आहेत, पण कबीर महाराज 10 द्वार धरतात। आपण संतांच्या म्हणण्याचा विचार करू। विठ्ठला 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 विठ्ठला। याचं कारण देशाचा स्वाभिमान संत आहेत आणि देशाची संपत्ती ग्रंथ आहेत। अंडरलाईन दिस पॉइंट, महत्वाचा मुद्दा सांगतो। देशाचा स्वाभिमान संत आहेत, आपले सावळाराम बाबा म्हात्रे, ही सगळी मंडळी, ज्ञानोबाराय, तुकोबाराय, सावता महाराज, नंतर त्या ठिकाणी गोरोबा काका, हे सामान्य आहेत का? हा आपल्या देशाचा स्वाभिमान आहे। पण देशाचा स्वाभिमान संत आहेत आणि देशाची संपत्ती ग्रंथ आहेत। म्हणून भगवान परमात्म्याच्या म्हणण्याचा विचार न करता वेळेच्या अभावी आपण कबीर महाराजांच्या म्हणण्याचा विचार करू। ह्या बंगल्याला 10 दरवाजे, 10 नीट माझ्याकडे पहा। 2 डोळे, 2 नाकपुड्या, 2 कान, मुखद्वार, अधोद्वार व गुदद्वार, ही 9 छिद्र, ही 9 द्वार धरली तर 10वं एक द्वार असतं, त्याला दशमद्वार म्हणतात। केवळ आणि निव्वळ अध्यात्म सांगण्याचा आपण प्रयत्न करूया। विठ्ठला 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 विठ्ठला। ब्रह्मरंध्र म्हणजे दशमद्वार। असे 10 द्वार जर त्या ठिकाणी आपल्या समोर आली, पण ह्या 10 द्वारापैकी कुठल्या द्वारात उभं राहायचं माऊली? आम्हाला सांगा ना, आम्हाला तेवढं कळू द्या। त्यावेळेस ज्ञानोबाराय म्हणतात, अरे ही 10ही द्वार ही दशेंद्रिय दृश्य आहे आणि भगवान परमात्मा अदृश्य आहे। तो डोळ्यानं गोचर होत नाही ना, तो डोळ्यानं गोचर होत नाही। ते तर मनाची नखी न लगे, ते मनाची बुद्धी तिथे त्या ठिकाणी मनाची नखी न लगे। विठ्ठल विठ्ठल। आपण देवाच्या 10 दाराचा विचार आपण करत होतो। त्या 10 दारापैकी एक त्या ठिकाणी ही दशेंद्रिय ही दृश्य आहेत, पण भगवान परमात्मा अदृश्य आहे आणि तो अदृश्य असणारा परमात्मा ह्या द्वारामध्ये उभं राहून आपल्याला दिसणार नाही। मग ह्या 10 इंद्रियांच्या पलीकडे एक द्वार असलं पाहिजे। ते द्वार कुठलं? त्या ज्ञानोबाराय त्या द्वाराचं वर्णन करतात। तू मन हे मीची करी, माझ्या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मजे का ते। यालाच मनुस्मृतीमध्ये म्हणू महाराज, म्हणू ऋषी अनुमोदन देतात। बाबा रे, तुझ्या उद्धार करायचा आहे ना, तुला मोक्ष प्राप्त करायचा आहे ना, एकच सबळ असणारा एक श्लोकाचं प्रमाण देतो आणि मी विठोबा रखुमाईचं भजन घेतो। अत्यंत गोड प्रमाण आहे की मोक्ष कसा प्राप्त होतो। आणि मनुस्मृतीमध्ये म्हणू महाराज म्हणतात, मनयो मनुष्यानाम कारणम बंध मोक्षयो। मनुष्य किती गोड सांगतात। अरे जीवाच्या बंधाला अथवा मोक्षाला, त्याच्या जीवामध्ये गुंतण्याला अथवा मुक्तीला त्याचं कुठलंही जन कारणीभूत नाही, तर त्याचं मन हे कारणीभूत आहे। मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासूनी कैसे निवृत्तीला आले, प्रवृत्ती ग्रासूनी कैसे। प्रवृत्तीतून निवृत्तीला जाणं म्हणजे बंधातून मोक्षाला जाणं, आणि बंधातून मोक्षाला जाणं म्हणजेच मुक्ती प्राप्त होणं। तेने मुक्तीचारी साधी, तेने मुक्तीचारी साधी, तेने मुक्तीचारी साधी। विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई।
अभंगाच्या पहिल्या चरणाचा यथामती यथावकाश आपण विचार करण्याचा प्रयत्न केला. हा एवढासा विचार पुरेसाच आहे असं मला म्हणता येणार नाही. याचा विचार फार मोठा आहे. अरे स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य गुरुनाम गुरु दुण्णा महाराज देगलूरकर यांनी फार मोठे चिंतन केले. देवाचं द्वार म्हणजे नेमकं काय आहे, देवाच्या द्वारांच्या साधनांचाही त्या ठिकाणी उल्लेख बराच केलाय. पण आपल्याला वेळेची फार मर्यादा आहे म्हणून आपल्या अभंगाचं पहिलं चरण आपण विचार करून ते त्या ठिकाणी संपून टाकलेलं आहे. देवाच्या द्वारी उभा क्षणभरी. आता एक क्षणाचा क्षणभरच विचार करूया. विठाला 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 विठाला. क्षणाचा क्षण म्हणजे नेमकं काय? एक क्षण परमार्थ करून आपलं भागतं का? आपल्याला त्या ठिकाणी मोक्ष प्राप्त होतो का? पण एका क्षणाचा विचार अशा प्रकारचा आहे. एक डोंगरे बापूंचं सुंदर विधान असायचं भागवतामध्ये की साधकानं आणि असणाऱ्या माता भगिनीने या विधानाचा विचार करावा आणि एवढं विधान घरी घेऊन जावा. ज्या माऊलीला, ज्या माता भगिनीला संसार करायचा आहे तिने आपल्या संसारातला एक कण देखील वाया जाता कामा नये. अन्न का कण और जीवन का क्षण. बहुत महत्व का वाक्य है. विठ्ठला 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 विठ्ठला. अन्न का कण और जिंदगी का क्षण. वायाला नाही गेला पाहिजे असं डोंगरे बापूंचं म्हणणं असायचं. ज्या बिचाऱ्या माऊलीचं कण 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 गोळा करून मन तयार होतं, ज्या माऊलीनं कण कण गोळा करून जो जिने संसार करते तीच खरी माऊली आहे. म्हणून त्या ठिकाणी कणाकणानं संसार होतो आणि क्षणाक्षणानं परमार्थ होतो. ज्या माऊलीचं त्या मुसळच केरात जात असेल तिचं बँकेत काय जात असेल? विठ्ठला 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 विठ्ठला. कणाकणाने संसार होतो आणि क्षणाक्षणानं परमार्थ होतो. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात उभा क्षणभरी. या क्षणभरी या शब्दाचा अर्थ आहे बाबा रे आपलं आयुष्य क्षणभर आहे महाराज. क्षणभराची देखील गॅरंटी देता येत नाही. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं, साथ देती नहीं वो किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. जिंदगीचा काही भरोसा नाही. म्हणून वर्तमान काळात आलेला प्रत्येक क्षण आपण देवाच्या भजनी लावायचा. देवाच्या द्वारी उभा क्षणभरी तिने मुक्ती चारीसा दिल्या. मग ती मुक्ती प्राप्त झाल्यानंतर आपण भक्ती कशी करायची याचं वर्णन ज्ञानोबा दुसऱ्या चरणात करतात. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ज्या ज्ञानोबारायांनी मुक्ती व भक्तीचं एवढं उत्कृष्ट मार्गदर्शन शॉर्ट बट स्वीट मध्ये केलं त्या ज्ञानोबारांना आपण काय देऊ शकतो? 2 हस्तक व 1 मस्तक. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. ही मुक्ती आणि भक्ती प्राप्त करण्यासाठी त्याला संसार सोडून हिमालयात जावं लागेल असं नाही. तर असोनी संसारी जिव्हे वेगू करे वेदशास्त्रे उभारी बाह्य सदा. तो संसारात असला तरी काही वाईट होत नाही. कामामध्ये काम काही म्हणा. एक इंग्लिश मध्ये सुंदर म्हण आहे, युअर ड्युटी इज युअर ब्युटी. तुमचं काम, त्या कामातच शोधा राम, त्याला अंती मिळेल आराम. जो कामात करतो आराम तो असतो हराम. म्हणून असोनी संसारी जिव्हे वेगू करी वेदशास्त्रे उभारी बाह्य सदा. वेदांनी देखील बाह्य उभारून आपल्याला अनुमती दिली. पण महाराज आम्हाला हे सांगा की हे ग्रंथाचा पुरावा आम्हाला नको, आम्हाला एखाद्या संताचा पुरावा द्या. हु इज द विटनेस ऑफ दिस फॅक्ट. त्या वस्तुस्थितीला कोण विटनेस आहे? त्या साक्षीदाराचं नाव काय? त्या साक्षीदाराचं नाव ज्ञानोबाराय. अभंगाच्या शेवटच्या ज्ञानदेवा म्हणे व्यासाची आखुणा. ज्ञानदेवा म्हणे व्यासाची आखुणा. ज्ञानदेवा म्हणे व्यासाची आखुणा. ज्ञानदेवा म्हणे व्यासाची आखुणा. सारखे कारण पांडवघरी, सारखे कारण पांडवघरी. हरिमुखे